मम्मी हा आता कशी मी फोडणी देऊ भाजीला? लाईट गेली. अरे बाबा या लाईटीने ना कळूसच काढाय बघ. 4 दिवस झालं लाईटच जागेवर याय नाही बेटा. आपलं कुठं काय होतं ते काहीच कळलं परवा दिवशीच रात्री 3:30 पर्यंत आपण बाहेर होतो. हो त्यानं माझी दुसऱ्या दिवशी तब्येत सगळी बिघडली, पीच झालं. तो का आज अजून लगे गेली, दिवसभर नाही आज. हा, स्वयंपाक करायच्या टायमाला जाते ही बरोबर. भाकरी केलं बाबा कशा तरी, त्या भाजीला फूड निघाल. पप्पानी चिकन आणलंय, त्याला फूड निघाला आता कशी तरी. काय काय आणि फूड निघालो, लाईटच नाही आणि काय मोबाईलच्या आता उजेडानं घाला तर काय करावं. मोबाईलच्या उजेडानं कर आता भाजी कर. करतो कस तरी आता. तू दवाखान्यात गेली काय झालं तू? काय ती अजून एक दोन धुवू म्हणजे दाढ इन्फेक्शन झाले म्हणजे खाली. आयला काय दाढ धुवून काय ते सोन्याचा दात बसलेला असतो तर पैसे झाला असतो तेवढं बेटा. आता काय करावं, त्यांच्या म्हणणे ऐकावं लागतंय ना आपल्याला. ते म्हणते तसं ऐकावं लागतंय. आणि पर्णवचं काय झालं गजकारणाचं? त्यानं खाल्लं 800 रुपये पर्णवच्या गजकरणाने. पर्णवचं गजकरणाला तर दिला 10 दिवसाचा कोर्स. राहीन म्हणला का? हो राहील. अवघड झालंय पण. ही का म्हणून बसली तर इकडे ह्यांची टीम लय भारी बसली. काय खाते काय कळ ना मला इकडं. आता लाईट नाही म्हणून बसले ते वार बसायला. मच्छर लय चावते. मच्छर चावणारच. तुम्ही मच्छरला खाणारी माणसं कसं काय मच्छर चावते तुम्हाला?